नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. यात आजच्या 3 महत्वाच्या विधान परिषद जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला. दिल्ली दौऱ्यानंतर शिंदे यांच्या हाती काय? लाडकी बहीण योजना बंद पडणार, विरोधकांचा दावा. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय लढाई, रस्त्यावरचा आखाडा की तृणमूल काँग्रेस मधील अंतर्गत धग रस्त्यावर. या बातम्यांमागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडला आहे. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम. पहिली बातमी आहे, विधान परिषद जागा वाटपाचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला. दिल्ली दौऱ्यानंतर शिंदे यांच्या हाती काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांपैकी भाजपाला 11 जागा, शिवसेनेला 4 तर राष्ट्रवादी 2 जागा लढवणार आहे. शिंदे यांनी शिवसेनेला 6 ते 7 जागा मिळाव्यात यासाठी अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतलेली. शिंदे सेनेने मुंबई पालिकेत मांडलेल्या 4 प्रस्तावांवर आदित्य ठाकरे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले. नार्वेकरांच्या मध्यस्थीनंतर एका रात्रीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी या 4 प्रस्तावांना स्थगिती दिली. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिंदे यांना साईडलाईन करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी दिल्ली दौरा करून देखील उपमुख्यमंत्री शिंदे यांना अपेक्षित यश आले नाही. त्यांना 4च जागांवर समाधान मानावे लागले. यामुळे भाजपच सेनेचा मोठा भाऊ आहे हे चित्र स्पष्ट झाले. राज्यात फडणवीसांकडून साईडलाईन केल्याच्या चर्चा, तर हायकमांडनेही शिंदे यांच्या मागणीची 4च जागांवर बोलवण केली. यामुळे हायकमांडनेही शिंदेच्या मागणीची म्हणावी तितकी दखल घेत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळे दिल्ली दौरा करूनही शिंदे यांच्या हाती काय लागले हा सवाल आहे. पुढील बातमी आहे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिला अपात्र. लाडकी बहीण योजना बंद पडणार, विरोधकांचा दावा. महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेच्या सुरुवातीला म्हणजे जुलै 2024 मध्ये लाभार्थींची संख्या 2,46,00,000 इतकी होती. मात्र आता 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्यानंतर ही संख्या 1,66,00,000 गेली आहे. सरकारच्या या भूमिकेचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलाय. लाडकी बहीण योजनेतून 80 लाख महिलांना अपात्र ठरवल्या गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी ट्विट करत या योजनेमागच्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. देशानंतर आता राज्यावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटाचे हे द्योतक आहे, ज्याचा पहिला फटका लाडक्या बहिणींना बसलाय. उद्या जाऊन शासनाने योजना हळूहळू बंद केली तरी आश्चर्य वाटणार नाही. सुप्रिया सुळे ही सरकारवर टीका करत म्हणाले की निवडणुकीच्या काळात कसली खातरजमा न करता घाईघाईने या योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आणि आता साधारणपणे 1.5 वर्षांनी सरकारला या योजनेत 80 लाख महिला अपात्र असल्याचा साक्षात्कार व्हावा ही मोठी अजब बाब आहे. हे या सरकारचे राजकीय, प्रशासकीय आणि अंमलबजावणीतील सामूहिक दारुण अपयश आहे. तर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली तेव्हा जर केवायसी निकष नसताना पुरुषांनी लाभ घेतला असेल तर त्या पैशांबद्दल आदिती तटकरे यांनी उत्तर द्यावीत असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. अर्थमंत्री फडणवीस आणि सोलो बॅनर लावणारे एकनाथ शिंदे यांनीही याची उत्तरं दिली पाहिजे असा घणाघात त्यांनी केला आहे. लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीत महिलांची मते लाटण्यासाठी होती, पण आता निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना म्हणजे गरज सरो आणि वैद्य मरो, यामुळे ही लवकरच बंद पडेल असा दावा विरोधकांनी केला आहे. पुढील बातमी आहे, भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय लढाई, रस्त्यावरचा आखाडा की तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत धग रस्त्यावर. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण ताजं असतानाच आज तृणमूल काँग्रेसचे महत्वाचे नेते कल्याण बॅनर्जी यांच्यावरही हल्ला झाला आहे. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपा आमने सामने आले आहेत. एकीकडे भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या निकालानंतर जनतेमध्ये असलेला असंतोष हे या घटनेमागचं कारण असल्याचं सांगितलं आहे. भाजपा IT सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी एक्सवर माहिती दिली आहे की अभिषेक बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले 6 जण तृणमूल काँग्रेसच्या माजी आमदार लवली मैत्रा यांचे जवळचे सहकारी होते. यामुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद रस्त्यावरच्या मारामारीत बदलल्याची चर्चा आहे.
तर दुसरीकडे टीएमसीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत हा जनतेचा उत्स्फूर्त राग होता, तर एवढी गर्दी कोणी गोळा केली असा सवाल उपस्थित केला आहे. टीएमसीच्या मते आकाश हा मुख्य हल्लेखोर असून तो भाजपचा कार्यकर्ता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन भाजप तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय लढाई रस्त्यावरचा आखाडा बनली आहे का असा सवाल उपस्थित झालाय. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी पक्षाची बैठक बोलावली होती. सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास 80 आमदार या बैठकीस आले नाहीत, केवळ 20च आमदार उपस्थित होते. यामुळे यातले काही आमदार भाजपच्या वाटेवर आहेत काय, की ममता बॅनर्जी यांच्या एका हाकेवर झाडून येणारी ही आमदार मंडळी बैठकीस उपस्थित नसल्याने तृणमूल पक्षात सगळं काही आलबेल नाही असं चित्र दिसून येतंय. धन्यवाद आणि पाहत रहा सकलम.